आगामी काळ कौशल्यावर आधारित आहे। एकेकाळी जगात श्रीमंत असलेल्या भारताचा निर्यातीत 32% अधिक वाटा होता। मात्र सध्या भारतीय हस्तकला लोप पावत चालली आहे। ही कला पुन्हा घराघरात पोहोचवली तर देश पुन्हा श्रीमंत होईल। घरकाम करणारी स्त्री ही उच्चशिक्षित महिलांची ओळख असू शकत नाही। पुण्यातील 300 महिलांना दिवसातील किमान 5 तास काम उपलब्ध करून दिले। अशाच पद्धतीनं इथल्या महिलांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं। कारागीर महाकुंभ मेळा उद्घाटन समारंभात ते बोलत होते। कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी मठावर हा सोहळा आज संपन्न झाला। देशभरातील कारागिरांचा हा महाकुंभ 5 दिवस चालणार आहे। श्री सिद्धगिरी मठ इथं देशभरातील 200हून अधिक कारागिरांचा मेळावा आणि हस्तकला वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजया महेश शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी नामदार चंद्रकांत दादा पाटील, श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे प्रमुख उपस्थित होते। या निमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारत जगभरात मोठ्या प्रमाणात निर्यात करत होता। इंग्रजी राजवटीनंतर भारतीय हस्तकला लोप पावत गेली। आगामी काळ कौशल्यावर आधारित आहे, त्यामुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनाला भेट देणं गरजेचं आहे। त्याकरता प्रदर्शनस्थळी भेट देणाऱ्या शाळांना बसचं भाडं दिलं जाईल, असं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं। घरकाम ही उच्चशिक्षित महिलांची ओळख असू शकत नाही। महिलांना दुपारी 12 ते 5 या काळात काम मिळालं पाहिजे। मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या सहकार्यानं जिल्ह्यातील महिलांना पुण्याच्या धर्तीवर काम मिळवून देऊ, असंही नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे, श्री सिद्धगिरी मठाचे कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी जालिंदर पाटील, डॉक्टर वर्षा पाटील, जी.पी. वड्ड उपस्थित होते। दरम्यान नामदार चंद्रकांत पाटील, मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह उपस्थितांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट दिली, तसंच विविध हस्तकला निर्मित वस्तूंची पाहणी केली।